संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना माफी नाही, गुन्हेगारांना सोडणार नाही, फडणवीसांचा देशमुख कुटुंबियांना शब्द। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना सोडणार नाही, त्यांना कठोरातली कठोर शिक्षा करण्यात येईल, जेणेकरून गुन्हेगारांना एक संदेश मिळेल, असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशमुख कुटुंबियांना दिलाय। संतोष देशमुख प्रकरणात जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना माफी नाही, यामागे कुणीही असेल त्याला शिक्षा मिळेल, असंही मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केल्याची माहिती धनंजय देशमुख यांनी दिली। संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, न्याय मिळावा अशी मागणी केली। यावेळी त्यांच्यासोबत भाजपाचे आमदार सुरेश धस होते। मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख म्हणाले, आमच्याकडे काही गोष्टी पुरावे होते, ते मुख्यमंत्र्यांना दाखवले, त्यावर चर्चा केली। आमची भूमिका ही न्यायाची आहे, आम्हाला फक्त न्याय हवा, निपक्षपातीपणाने न्याय तपास झाला पाहिजे, यामागे कुणी असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी आम्ही केली। FIRमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्यामधील सगळ्यांचे CDR तपासावे अशी मागणी आम्ही केली। या हत्येमागे कुणीही आरोपी असो त्याला सोडणार नाही, तसेच यातून महाराष्ट्रातील गुन्हेगारी प्रवृत्तीला एक उदाहरण दिलं जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचं धनंजय देशमुख यांनी म्हटलंय। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी निर्घुण हत्या करण्यात आली होती। पवनचक्की खंडणी प्रकरणामध्ये ही हत्या झाल्याचं स्पष्ट झाले आणि या प्रकरणात आतापर्यंत 5 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। तर राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडवर खंडणी प्रकरणाशी संबंधित गुन्हा दाखल करण्यात आला आहे। काय तुम्हाला आश्वासित केले मुख्यमंत्री साहेबांना जे पहिल्या दिवशी अधिवेशनामध्ये सांगितलं होतं तेच आश्वासन आम्हाला दिलंय। आरोपी कुणालाही सोडणार नाही, जे आरोपी आहेत त्यांना सजा भेटणार आहे। महाराष्ट्राला एक उदाहरण भेटणार आहे याच्यातून की गुन्हेगाराला इथं माफ केलं जात नाही आणि तसं आश्वासन आम्हाला त्यांनी दिलेलं आहे। आम्ही चर्चा केली आहे, निवेदन नाही दिलं आम्ही। अगोदरच साहेब आपले आमदार साहेब सुरेश वगैरे ते बोलत होते, आम्ही चर्चा केली त्यांच्यासोबत या सगळ्या प्रकरणाची आणि आमच्याकडे काही ज्या गोष्टी होत्या ऑफिशियली त्या आम्ही दाखवल्या आणि त्यांच्यासोबत चर्चा। आम्हाला न्याय पाहिजे, मग ते कसा भेटतंय ते साहेबांना सांगितलं आम्ही की आम्हाला न्याय द्या। आम्ही भूमिका फक्त न्यायाची मांडली, आम्हाला न्याय पाहिजे। ते बघतील, ते मग त्यांना ते निर्णय घेतील, ते मुख्यमंत्री आहेत, ते निर्णय घेतील। मला न्याय पाहिजे, निपक्षपातीपणे हा तपास झाला पाहिजे, त्यांनी हो बोलले। त्याच्यानंतर ह्या गुन्ह्यामध्ये कुणीही असलं, किती मोठं असलं तर त्यांना 100% ह्याच्यात शिक्षा होणार हे त्यांनी शब्द दिला। मुंडेबाबत काही आपण मुख्यमंत्र्यांना सांगितलं नाही सांगितलं आम्ही जे FIR आहेत FIR प्रमाणे आम्ही बोललो साहेबांना आणि FIR प्रमाणे बोलणं झाल्यानंतर आम्ही जी घटना घडली त्या कालावधीमध्ये सगळ्यांचे CDR काढा आणि त्याप्रमाणे सगळा तपास करा। सर वाल्मिकी कराडबद्दल काय बोलत, वाल्मिकी कराडचं काय रोल आहे? आम्ही अतिरिक्त पुरावे दिलेत का जे या प्रकरणात जोडले गेले नव्हते? FIR बद्दल माझं बोलणं झालंय। वाल्मिकी कराडबद्दल तुम्ही काय बोलत? आम्ही जे FIR आहेत सगळे 28 मे पासूनचे ते सगळे त्यांना दिले। मुख्यमंत्री जी को मिलने हैं, क्या आश्वासन दिया मुख्यमंत्री? और सबको सजा मिलने वाली है, जिसने भी ये गुनाह किया है, जिसने भी हत्या की है। धनंजय मुंडे को लेकर कुछ पुरावे होते, हे पुरावे आम्ही दिले, याचा अर्थ असा होता का की गुन्हा दाखल करताना काही पुरावे हे बाजूला ठेवण्यात आले, जाणून असा काही प्रकार होता, त्यामुळे तुम्हाला आज थेट मुख्यमंत्र्यांकडे पुरावे द्यावे लागले? पुरावे म्हणजे जे FIR आहेत पहिल्यापासूनचे एक 4-5 महिन्यातले ते कसे जुळतात एकमेकाला, त्याचे मी साहेबांसोबत चर्चा केली। म्हणजे वाल्मिकी कराडचाही जो FIR आहे तो पण याची सगळे दिले। ही चौकशी सुरू आहे त्यापासून आपण समाधानी आहात का आतापर्यंत? आम्हाला त्याचा अहवाल 1-2 दिवसामध्ये सगळा मिळण्याबाबत पण चर्चा केली। 2 दिवसात ते आपल्याला जे काय तपास झालाय ते आपल्याला। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी।